नमस्कार मित्रांनो. मी आज एक नवीन ट्रिक घेऊन आलेलो आहे स्क्वेअरच्याबद्दल. जसं लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की कोणताही नंबर जर 5ने जर एंड होत असेल तर 5ने एंड होताना आपण त्याची स्क्वेअर कशी काढायची. ओके, आता समजा तुम्हाला कोणत्याही नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे, कोणताही, म्हणजे असं नाही, मी म्हणत नाही ह्या ठिकाणी की त्याचा युनिट प्लेस जो आहे तो 5 असला पाहिजे. तर त्यावेळेस तुम्हाला एक सिम्पलशी ट्रिक अशी ठेवायची आहे. सिम्पल ट्रिक म्हणजे काय, ए मल्टिप्लाय बाय ए, ठीक आहे, नंतर 2 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय बी आणि नंतर बी मल्टिप्लाय बाय बी. बस ही इथे तुम्हाला एक ट्रिक इथे लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आता ह्या ट्रिकचा यूज कसा करायचा बघा. इथे आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ. सपोज मी घेतो ह्या ठिकाणी 23 स्क्वेअर. मला 23चा स्क्वेअर इथे काढायचा आहे. ओके, तर 23चा स्क्वेअर काढताना काय करणार, पहिले आपण इथे हा जो 2 आहे ह्या 2ला आपण कन्सिडर करू ए आणि 3ला आपण कन्सिडर करू ह्या ठिकाणी बी. ओके, आता याला हे ए आणि बी कन्सिडर केल्यावरती आपली ट्रिक काय म्हणते, आपल्याला ह्या ठिकाणी ए मल्टिप्लाय बाय ए है ना, नंतर आहे 2 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय बी आणि नंतर आहे बी मल्टिप्लाय बाय बी. ओके, आता ए म्हणजे काय आहे, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 आपल्याला काय भेटणार ह्या ठिकाणी 4. 2 मल्टिप्लाय बाय एची व्हॅल्यू आहे 2, बीची व्हॅल्यू आहे 3. 2 2 जा 4, 4 3 जा 12. ओके, नंतर बी मल्टिप्लाय बाय बी म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 3 हा काय होऊन जाईल ह्या ठिकाणी 9. ठीक आहे, आता आपल्याला याचा स्क्वेअर काढायचा आहे. आता बघा ह्या ठिकाणी हा इथे नंबर्स लिहून घ्या. पहिले 4 म्हणजे काय असतो 0 4, नंतर 12 आणि नंतर आहे काय 9ला काय लिहायचं, नेहमी 0 9 असं लिहायचं. ठीक आहे, आता लास्ट नंबर जो आहे, लास्ट नंबर काय आहे आपला 9 ॲज इट इज लिहायचा. 0 + 2 काय होऊन जाईल ह्या ठिकाणी 2, नंतर 1 + 4 काय होतं ह्या ठिकाणी 5. म्हणजे आपल्याकडे हा 529 जो आहे हा स्क्वेअर आहे कोणत्या नंबरचा, 23चा. म्हणजे आपण ह्या मेथडने कोणत्याही नंबरचा स्क्वेअर जो आहे हा इझिली काढू शकतो. ठीक आहे, आता बघा जसं की अजून एक एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये. सपोज आता मला ह्या ठिकाणी 87चा स्क्वेअर काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल 87चा स्क्वेअर काढायचा आहे, तर इथे आपण एची व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे 8 आणि बीची व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे 7. ठीक आहे, तर ट्रिक काय आहे आपली, ट्रिक आहे ए मल्टिप्लाय बाय ए, नंतर 2 मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय बी, नंतर बी मल्टिप्लाय बाय बी. ओके, आता ही ट्रिक एची व्हॅल्यू काय आपल्याकडे 8 मल्टिप्लाय बाय 8 म्हणजे हा होऊन जाईल तुमचा आन्सर काय 64. नंतर येतो याच्यामध्ये काय 2 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 7. ठीक आहे, आता बघा याचं मल्टिप्लिकेशन करा. काय होईल 8 7 जा 7 8 56, 56 × 2, 56 × 2 किती ना 2, 6 2 12, कॅरी 1 11. ठीक आहे, म्हणजे हा आला काय आपला आन्सर 112 आला. ठीक आहे, लास्टला बी मल्टिप्लाय बाय बी म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 7 तुम्हाला भेटणार ह्या ठिकाणी 49. ठीक आहे, आता बघा आपल्याला याचा स्क्वेअर रूट काढायचा आहे 64. ठीक आहे, नंतर आहे 112 आणि नंतर आहे 49. मी काय म्हटलं होतं तुम्हाला की इथे लास्ट डिजिट जो आहे तो ॲज इट इज तसा लिहायचा. 4 + 2 करायचं. 4 + 2 किती होऊन जाईल 6 होऊन जाईल. ठीक आहे, आणि 11, आता हा 11मध्ये 64 ॲड करायचा. 64 + 11 किती होऊन जातो हा आपला 75. म्हणजे आपल्याकडे नाही का हा जो आहे 87चा स्क्वेअर आहे 7569. म्हणजे ह्या मेथडने आपण कोणत्याही नंबरचा स्क्वेअर हा इझिली काढू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.